नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने एकत्रितपणे मोर्चा काढला। भ्रष्टाचार, गुंडगिरी, हनी ट्रॅप, ड्रग्ज विक्री यासह विविध मुद्द्यांवरून हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये संजय राऊत, बाळा नांदगावकर हे देखील सहभागी झाले होते। आता महाराष्ट्र फक्त ठाकरेंसोबत राहील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने नाशिकमध्ये सरकारच्या विरोधात एकत्रित मोर्चा काढला। भ्रष्टाचार, गुंडगिरी, शेतकरी आत्महत्या, खुलेआम ड्रग्जची विक्री या विरोधामध्ये दोन्ही ठाकरेंच्या पक्षांनी एकत्र येत आवाज उठवला। नाशिकमधल्या या मोर्चामध्ये संजय राऊत, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर सहभागी झाले होते। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात शस्त्र घेऊन पत्ते खेळत पैशाची उधळण करत हे प्रतिकात्मक आंदोलन केलं। या जनआक्रोश मोर्चामध्ये मनसैनिकांनी भस्मासुराचे कपडे परिधान करत महायुती सरकारचा निषेध केला। नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनी ट्रॅप, मग असे सगळ्या नेत्यांनी सांगितलं हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, परिवर्तन करावं लागेल। हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरेंच्याच मागे जाईल, हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे। आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झाले। सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या या एकत्रित मोर्चावर भाजपने टीका केली आहे। नाशिकचा कायापालट करण्याचं काम, नाशिकला महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट शहर करण्याचं काम हे देवाभाऊंच्याच नेतृत्वात केलं जाणार आहे।